हरि ओम. आरोग्यरक्षा योगा स्टुडिओ या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. माझं नाव आहे शिवानी. माझं नाव आहे विश्रुती. तर आज आपण हाईट वाढण्यासाठीचा योगा बघणार आहोत. हाईट न वाढण्याचे खूप सारे कारणं आहेत, पण येस, तुम्ही रेग्युलर योगा केल्याने तुमची हाईट वाढण्यासाठी मदत होते. कारण जर तुम्ही नियमित योगा केला तर तुमचं स्पाईन स्ट्रेट राहतं, तसेच तुमचं पोश्चर इम्प्रूव्ह होतं. तसेच आपण स्क्रीन टाईम खूप जास्त वाढलेला आहे. मोबाईल बघताना मुलं अशी स्लाउच करून बसतात, त्याच्यामुळे सुद्धा पोश्चर खराब होतं. जेनेटिक्स आहेच, पण जर तुम्ही नियमित योगा केला तर तुमची हाईट वाढण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. या आसनांची प्रॅक्टिस तुम्हाला रोज करायची आहे. रोज तुम्ही 15 ते 20 मिनटं वेळ काढा आणि हा व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करा. चला तर मग आपण सुरुवात करूयात. सुरुवात ही आपण ताडासनपासून करणार आहोत. ताडासन करण्यासाठी दोन्ही हात बाजूने वरती घ्या आणि बॉडी जास्तीत जास्त वरच्या बाजूने स्ट्रेच करा. आपण टाचावरती उचलूयात आणि खाली घेऊयात. या एक्सरसाइजचे आपण 20 वेळा रिपिटेशन्स करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता आपण ताडासन होल्ड करूया. दोन्ही हात बाजूने वरती घ्या. टाचा जास्तीत जास्त वरती उचला आणि पायांच्या बोटांवरती या. अप्पर बॉडी जास्तीत जास्त वरती स्ट्रेच करायची आहे. व्हेरी गुड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश ताडासन सोडा. आता मॅटच्या बॅक साईडला जायचं आहे. आपण करणार आहोत ताडासन वॉक, म्हणजेच टाचांवरती आता आपल्याला चालायचं आहे. टाचा जास्तीत जास्त वरती उचलायच्या आहेत आणि टोजवर चालण्याचा प्रयत्न करा. या आसनाचे आपण 10 राउंड्स करणार आहोत. 3 4 5 6 7 8 9. वन लास्ट राउंड. 10. रिलॅक्स. आता मॅटच्या सेंटरला या. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात बाजूने वरती घ्यायचे आहेत. फिंगर्स इंटरलॉक करून आपण बॉडीवरती स्ट्रेच करणार आहोत. सर्वांग पुष्टी. सर्वांग पुष्टी करण्यासाठी समोर वाकायचं आहे, तसंच डावीकडे, मागे, उजवीकडे. अजून एक राऊंड करूयात. सावकाश गोलाकार फिरवा कमरेला. आणि आता हेच आपण उलट दिशेने करूया. उजवीकडे, मागे, डावीकडे, समोर. रिलॅक्स. पाय जुळून घ्या. आता आपण करणार आहोत हस्तोत्तानासन टू पाद हस्तासन, बॅक बेंड टू फॉरवर्ड बेंड. आता दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आहेत. दोन्ही हात समोरून वरती घ्यायचे, मागे वाकायचे आणि त्यानंतर सावकाश समोर वाका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता मागे वाकायचं आणि होल्ड करायचे. वाका मागे. 1 2 3 4 5. सावकाश समोर वाका. थांबा तिथे. 1 2 3 4 5. सावकाश सरळ व्हा. येस. यानंतर आपण करणार आहोत वृक्षासन. आता वृक्षासन करण्यासाठी डावा पाय गुडघ्यात फोल्ड करा आणि उजव्या पायाच्या मांडीच्या जवळ घ्या. दोन्ही हात बाजूने वरती, हात कोपरात सरळ आणि हाताचा नमस्कार. 10 काउंटसाठी होल्ड करूयात.
1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली सोडा. उजव्या बाजूने करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता आपण करणार आहोत कॅट काव. त्यासाठी गुडघे जमिनीवरती टेकवायचे आहेत. दोन्ही हात समोर ठेवायचे. बॅकला जास्तीत जास्त आर्च करूयात. 1 आणि मानवरच्या बाजूने. आता बॅकला राऊंड करायचं आहे आणि नेवलकडे बघा. 2 3 4 5 6 7 8 9 10. आता तसेच थांबा. होल्ड करा. 1 2 3 4 5. आता वरती बघा. 1 2 3 4 5. पुन्हा एकदा खाली बघा. स्पाइन राऊंड करा पूर्ण. 1 2 3 4 5. वरती बघा. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता आपण करणार आहोत पर्वतासन. यासाठी तुम्हाला दोन्ही पायाचे गुडघे वरती उचलायचे आहेत. उचला गुडघे वरती आणि अल्टरनेट हील्स अप डाऊन करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता आपण पर्वतासन होल्ड करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश पोटावरती झोपा. आता पोटावरती झोपल्यानंतर दोन्ही हात चेस्टच्या जवळ घ्यायचे आहेत. दोन्ही पाय जुळवून घ्या. आता आपण भुजंगासनमध्ये सावकाश वरती येणार आहोत आणि खाली जायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता वरती यायचं आहे आणि होल्ड करा. यावरती होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश खाली या. यानंतर भुजंगासन 2 आपण शशांकासन करणार आहोत. सावकाश वरती यायचे भुजंगासनमध्ये आणि तसेच कमरेला उचलून मागे घ्यायचं आहे बरोबर. आता 1 रिपिटेशन्स करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता रेस्ट करा शशांकासनमध्ये. तिथेच थांबा. ब्रीदिंग नॉर्मल करूयात. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. सोडा. आता आपण सावकाश वरती येऊयात आणि वज्रासन. ताठ बसा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास सोडायचा आहे. आता आपण वज्रासन सोडणार आहोत आणि दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करायचे आहेत. वज्रासन सोडूयात.
यानंतर करायचं आहे पश्चिमोत्तानासन. दोन्ही हात समोरून वरती घ्यायचे आहेत आणि सावकाश समोर वाकायचं आहे. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं जास्तीत जास्त समोर वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण ही पोझिशन होल्ड करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. रिपिटेशन्स करायचे आहेत. दोन्ही हात समोरून वरती घ्या आणि सावकाश समोर वाका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. सावकाश पाठीवरती झोपा. आता करायचं आहे सेतुबंधासन. यासाठी दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे. दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. कमरेला जास्तीत जास्त वरती उचलायचं आहे आणि सावकाश खाली घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता कमरेला वरती उचलायचे आणि होल्ड करायचे. उचला जास्तीत जास्त वरती कमरेला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश कमरेला खाली घ्या. यानंतर आपण आपल्या पाठीला रिलॅक्स करणार आहोत. पवनमुक्तासन. दोन्ही पाय पोटावर घ्यायचेत आणि हग करायचे. थांबूयात थोड्या वेळ. स्लोली आसन सोडा आणि आता रेस्ट करूयात. शवासन. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. दोन्ही हात शरीरापासून बाजूला ठेवा. मान डावीकडे किंवा उजवीकडे. डोळे बंद. कंप्लीट रिलॅक्स. आता पुढचे 5 मिनिटं आपल्याला शवासन करायचं आहे. हे 10 मिनिटाचं रुटीन तुम्ही नक्की फॉलो करा आणि त्याचसोबत आउटडोअर ॲक्टिव्हिटीज स्किपिंग, जम्पिंग, रनिंग हे सुद्धा नक्की इन्क्लूड करा. आउटडोअर ॲक्टिव्हिटीज खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. फक्त आपला स्क्रीन टाईम कमी करा. तसेच पालेभाज्या, फळभाज्यासुद्धा रोज खा. जेवढं तुम्ही हेल्दी खाणार आहात तेवढी तुमची बॉडी छान राहणार आहे आणि तुमची हाईट वाढण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. याचसोबत तुम्ही 12 सूर्यनमस्कारसुद्धा रोज प्रॅक्टिस करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय. हरिओम.